नमस्कार. मऊसूत तोंडात टाकताच विरघळणारे असे तिळाचे लाडू आज आपण बनवणार आहोत. तर त्यासाठी मी इथे घेतलेला आहे 250 ग्रॅम तीळ, 300 ग्रॅम गूळ आणि 100 ग्रॅम शेंगदाणे. शेंगदाणे इथे मी भाजून त्याचे साल काढलेलं आहे आणि 2 चमचे तूप. तर आपण आता तीळ भाजून घेऊ. कढई गरम केलेली आहे. आपल्याला स्लो फ्लेमवर खरपूस तीळ भाजून घ्यायचे आहेत. स्लो गॅसवर भाजले म्हणजे तीळ चांगले भाजून निघतात. इथे मी अनपॉलिश तीळ घेतलेले आहेत जे चवीला छान लागतात. तीळ चांगले भाजले म्हणजे तिळगुळ छान लागतो. तर आपले तीळ छानपैकी भाजून झालेले आहेत. हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ. आणि आपण पहिलेच शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. तर त्याचे मी इथे 2 भाग केलेले आहेत. शेंगदाण्याच्या साला काढून त्याचे आपल्याला 2 तुकडे करायचे आहेत आणि भाजलेल्या तिळाचे आपण 3 भाग केलेले आहेत. तर त्यातला एक भाग आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ आणि शेंगदाण्याचा एक भाग मिक्सरच्या भांड्यात काढू. आपल्याला हे ऑन ऑफ करून बारीक करून घ्यायचं आहे. तर आता आपण शेंगदाणे आणि तीळ बारीक केलेले आहेत ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. इथे मी अर्धा चमचा तूप घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथे चिरून घेतलेला गूळ त्याच्यामध्ये घालणार आहोत. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे गूळ लवकर वितळतो. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. गूळ आपल्याला वितळवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण एका डिशमध्ये थोडेसे तेल बाजूला काढून ठेवू. हे कशासाठी ते मी नंतर सांगते. आणि आपण तीळ आणि शेंगदाणे बारीक केले ते या तिळामध्ये मिक्स करू. त्याचबरोबर अख्खे शेंगदाणे ठेवलेले आहेत तेही आपण ह्याच्यामध्ये मिक्स करू. आपला गूळ गरम झालेला आहे, वितळलेलाही आहे. आता आपण एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि आपलं गूळ बरोबर झालंय का ते बघूया. तर तुम्ही पाहू शकता हे गूळ अजून पातळ आहे, त्यामुळे आणखी थोडंसं आपल्याला याला शिजवावं लागेल. थोडंसं आणखी शिजवून परत एकदा चेक करू. छान बबल आलेले आहेत. हे पाहू शकता हे आता छान जेलीसारखं बनलेलं आहे. असा एवढंच गूळ आपल्याला शिजवायचं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये शेंगदाणे आणि तीळ घालणार आहोत. आता आपला गूळ तयार झालेला आहे. यापेक्षा जास्त आपल्याला गूळ शिजवायचा नाही. तर आपण हे शेंगदाणे आणि तीळचं मिक्स केलेलं ह्याच्यात टाकून घेऊ. आपल्याला हे स्लो फ्लेमवरच करायचं आहे. तर आपण हे सगळं गुळात चांगलं मिक्स करून घेऊ. गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपल्याला हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा वेलची आणि थोडंसं तूप. तुपामुळे लाडवाला छान चकाकी येईल. हे आपण मिक्स करून घेऊ. आता आपलं हे लाडवांचं बॅटर बनलेलं आहे. हे मी आता गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि आपण हे खाली उतरवून घेऊ. तर आता बॅटर थोडं थंडही झालं आहे. लाडू वळायला आपण सुरुवात करणार आहोत. तर आपण पहिला लाडू बनवलेला आहे. पाहू शकता किती छान बनतात. आता हा आपण जे पहिले तीळ काढून ठेवले ते त्यामध्ये थोडंसं फिरून घ्यायचं आणि थोडंसं शेप देऊन आपला तिळगुळ तयार झालेला आहे. किती छान लाडू बनलेला आहे. जर मिश्रण घट्ट झालं तर अशा प्रकारे गरम पाणी करायचं आणि त्याच्यावर आपली कढई ठेवायची म्हणजे ते सुकं होत नाही आणि आपले लाडू चांगले वळले जातात. तर आता आपले लाडू वळून झालेले आहेत. लाडवांची साईज लहान मोठी ही आपल्या आवडीनुसार आपल्याला ठेवायची आहे.
पाहू शकता अगदी सहज तुटणारे आणि मऊसूत असे आपले लाडू बनवून तयार झालेत. तर तुम्ही रेसिपी नक्की बनवा. थँक्यू.